हमारे बॉडी के लिए किस चीज की जरूरत है वही प्रॉपर नहीं था नॉलेज। तो उनकी वजह से मेरा वेट बढ़ता ही जा रहा था और कम नहीं होता था। और वो मैं ज्यादा सोचती थी, मैं कोशिश तो कर रही हूँ लेकिन कभी भी सफल नाही हुई। मी ज्यादा विचार करायचे सर, माझं वजन कमी करायसाठी मी खूप सारे प्रयत्न करून कंटाळले होते. जिरा पाणी, निंबू पाणी, वॉकिंगला जाणं, रनिंगला जाणं, मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करणं, उपाशी राहणं, पण कधी पण मला काही यश आलं नाही. पण माझे कोच, आमचे नातेवाईकच आहेत, त्यांच्यावर मी विश्वास ठेवला. त्यांच्यामध्ये खूप अमेझिंग असा चेंज झाला होता. मी विश्वास ठेवला या कम्युनिटीवर आणि ग्रेट कोचवर. त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं मी फॉलो करत गेले आणि त्यामुळे माझा अमेझिंग असा बदल झालेला आहे. जर पोस्टकडे माझा बिफोर आफ्टर असेल तर मी रिक्वेस्ट करेन तो शेअर करावा. आणि सर माझी ऑल फॅमिली खूप खुश आहे आता. थँक्यू येस, अल्लाडे सर. येस, जबरदस्त. पहा गाईज, या ठिकाणी मॅडमचा बिफोर आणि आफ्टर शेअर झालेला आहे. तर 86 किलो मॅडमचं वजन होतं आणि आता जबरदस्त असं त्यांचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आता 69 किलो वरती ते आहे. म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पहा, ज्यावेळेस आपलं वजन वाढलेलं असतं त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे हेल्थ चॅलेंजेस सुद्धा चालू झालेले असतात. जसं मॅडमने सांगितलं की मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, डोळ्याखाली काळे सर्कल आले होते, अशक्तपणा, थकवा, कंटाळा आलेला होता. येस, तर मॅडमचा आता जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि त्यांचा खूप छान असा फोटो आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जो झालेला बदल आहे तो आपण लाईव्ह पाहत आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे तो विकत घेता येत नाहीये, तर तो आपल्याला स्वतःला वर्कआउट करून, स्वतःला मार्गदर्शन घेऊन आणि कन्सिस्टन्सी करून आणि आहारामध्ये बदल करून मिळत असतो. त्यामुळे जगामध्ये कुणालाही असं विकत घेऊन आपल्याला रिझल्ट मिळत नाही, तर त्यासाठी आपल्याला स्वतःलाच या ठिकाणी गायडन्स घ्यावा लागतं आणि आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर मॅडम, मला विचारायला आवडेल की तुम्ही सांगितलं की माझ्या कोचने मला आहारात बदल करायला लावला, आमची गलत लाईफस्टाईल होती, आमच्या घरामध्ये म्हणजे मिस्टर तुमचे आर्मीमध्ये असल्यामुळे तुम्हाला भरपूर सारा ग्रोसरी असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थाचे म्हणजे वेगवेगळे पदार्थ प्रोडक्ट घरात आणून तुम्ही मॅगी असेल, हे वेगवेगळे घटक तुम्ही आणून खायचात. तर मग तुमच्या कोचने तुम्हाला काय असं मार्गदर्शन केलं की त्यानंतर तुम्ही डायरेक्ट हे कमी केलं आणायचे पदार्थ आणि तुम्ही आहारात बदल केला, असं काय केलं मॅम? यस सर, सर आर्मी में मेरे हस्बैंड होने के कारण कैंटीन हमारे पास में ही थी। तो ज्यादा से ज्यादा कैंटीन में जैसे कि क्रीम के बिस्किट हो गए, मैगी हो गए, पास्ता, नूडल्स, वो ज्यादा हमारे घर में उस टाइम आता था। किसान जाम, टोमेटो सॉस वगैरह जो भी है, तो उसके अंदर कुछ भी न्यूट्रिशन नहीं रहता, लेकिन वो अच्छा लगता है टेस्ट को, इस जीप को, तो हम वो लेते थे ज्यादा। ऑल फैमिली वही खाती थी ब्रेकफास्ट में, हस्बैंड भी जो, और वो उसकी खासियत यह है वो तुरंत बनता है फास्ट, तो वो ज्यादा होता था। और आप सभी ने मेरा रिजल्ट देखा, वो दोनों फोटो सर, इससे पहले हम वेस्ट बंगाल में मेरे हस्बैंड की पोस्टिंग थी, तो वो वेस्ट बंगाल के पीछे जो मैट्रेस खड़ी थी फर्स्ट फर्स्ट फोटो में, तो वो दोनों फोटो वेस्ट बंगाल के है। जब मैं इस कम्युनिटी में आई थी नई नई, तो वो पहला वाला फोटो वह था। और नेक्स्ट फोटो जैसे उस वह पे थी मैं वेस्ट बंगाल में। तो मैं सभी को बताना चाहूंगी सर, हर साल जहाँ पे हमारी पोस्टिंग होती थी वहां पे हर महीने में हमारा जो आर्मी का प्रोग्राम रहता है वेलफेयर, तो उसमें हम पार्टिसिपेट करते हैं। तो वेस्ट बंगाल में यह चीज हो गई सर। और फिटनेस रिपोर्ट भी निकालते हैं, जैसे कि आर्मी में हस्बैंड की चेकअप नहीं होती, वाइफ की भी होती, तो मेरा कुछ भी चेकअप में अच्छा पैरामीटर्स आते नहीं थे, बॉडी फैट ज्यादा आता था, कोलेस्ट्रॉल आता था ज्यादा। और उसमें वेलफेयर में हमारी जो सीनियर मैम है, वह मेरा जो एक इंस्पिरेशन बाकी औरतों को वेलफेयर में, बाकी स्टेट के लोगों को बताती थी, सविता मैम के जैसा बॉडी ट्रांसफॉर्मेशन हमारी कम्युनिटी में ज्वाइन हो जाओ, सतत संतुलित आहार ले लो। तो सभी को मैं बताने में के लिए मुझे अच्छा लगेगा। मैं ऑल स्टेट में सर, अलग अलग राज्यों में भी मेरे जो फ्रेंड सर्कल है वो इस कम्युनिटी में ज्वाइन है। पहा, मॅडमने मॅडमने त्यांच्यामध्ये बदल तर केलेलाच आहे, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे फ्रेंड सर्कल असतील, नातेवाईक असतील, त्यांना सुद्धा त्यांनी त्यांचा रिझल्ट शेअर केलेला आहे की माझ्यामध्ये असा जबरदस्त
बदल झालेला आहे, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आणि त्यांचं जेव्हा जेव्हा हेल्थ चेकअप होतं त्या ठिकाणी मॅडमचे सर्व पॅरामीटर हे नॅचरल म्हणजेच योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत. तर मॅडमने त्यांच्यापुरता रिझल्ट न ठेवता त्यांच्या सर्व फ्रेंड सर्कलमध्येही दाखवलेला आहे. तर मॅडम तुम्ही पूर्वी म्हणजे कोणत्या वेळेस नाश्ता करायचात आणि दुपारी किंवा संध्याकाळी कधी नाश्ता करायचा, आणि आता तुमची लाईफस्टाईल मध्ये तुम्ही काय जेवण करता किंवा बदल काय केलेला आहे? हा. सर पहिले तर जास्तीत जास्त चहा व्हायचा. गवती चहा टाकून मला चहा खूप आवडायचा सर. आता मी चहा घेत नाही. माझ्या कोचने मला एनर्जी ड्रिंकची ओळख करून आणि एनर्जी ड्रिंकचे फायदे सांगितले. तेव्हापासून मी चहाच्या ऐवजी एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले आणि माझी ती ऑटोमॅटिक ती चहाची जी आवड होती ती कमी म्हणजे पूर्णपणे बंद झालेली आहे. आणि मी आता एनर्जी ड्रिंक घेते. आणि पहिले तर सर सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त फास्ट फूड व्हायचं ब्रेकफास्टमध्ये. आता मी सकस संतुलित आहार घेते. सकस संतुलित आहारामुळे सर माझा मध्ये जो बदल झालेला आहे त्याचं सर्व श्रेय ग्रेट कम्युनिटीला, ग्रेट कोचच्या गायडन्सला, मार्गदर्शनला आणि सकस संतुलित आहार जगातला नंबर 1 त्याला जाते. आणि माझ्या मुलांमध्ये पण सर सकस संतुलित आहारामुळेच बदल झालेला आहे. आणि सर ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झालो सर. पहिले पण मी 5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर मध्ये पार्टिसिपेट करायचे, पण नंबर कधी येत नव्हता. मी खूप थकून जायचे. आता सर आम्ही 1 जानेवारीला माझे मिस्टर, माझी मुलगी आम्ही 50 किलोमीटर सायकलिंग, 10 किलोमीटर रनिंग असं मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करून मेडल्स पण आणतो सर. आणि हे सर्व श्रेय या कम्युनिटीला जाते. येस, जबरदस्त. मॅडम साठी आपण पुन्हा क्लॅपिंग करूयात, कारण मॅडम आता सायकलिंग मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि त्या ठिकाणी त्यांचे नंबर्स पण येत आहेत. खूप छान मॅडम तुमचा रिझल्ट आहे आणि तुमची स्टॅमिना आहे. तर मला विचारायला आवडेल मॅडम, तुम्ही तर तुमच्यामध्ये बदल केलाच, पण तुमच्या फॅमिलीमध्ये घरात किती जणांना रिझल्ट आलेला आहे? सर सांगितल्याप्रमाणे मिस्टरांनी 10 किलो वजन कमी केलेलं आहे. कधी कधी आमचा कपल वर्कआउट पण असतो. आता सध्या ते ऑन ड्युटी आहे त्याच्यामुळं आम्ही दोघांनी नाही घेतला. सर्वांनी पाहिलं पण असेल. त्यांनी पण स्वतःमध्ये बदल केलेला आहे. आणि मुलांमध्ये सर अमेझिंग असा बदल झालेला आहे. माझं वय वर्ष 40 चालू आहे. मला 3 मुलं आहेत सर. तिन्ही पण मुलांची म्हणजे हाईट मध्ये पण ग्रोथ झालेली आहे आणि अभ्यासामध्ये पण. आणि जे स्टेज इनकरेज असतं म्हणजे स्टेज डिअरिंग, अभ्यासामध्ये प्रोग्रेस. पहिले सर आम्ही आउट ऑफ स्टेट असल्यामुळं एवढं काय म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कमी होती. पण आता सध्या सर म्हणजे जिथं आपल्या योग्य वाटतंय अभ्यासामध्ये पण ग्रोथ झाली आणि जे स्टेज डिअरिंग असतं त्यामध्ये खूप अमेझिंग असा चेंज झालेला आहे सर मुलांमध्ये. यस, जबरदस्त. पहा मॅडम आणि त्यांच्यामध्ये बदल केल्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. म्हणजेच त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा 10 किलो वजन कमी केले आणि त्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये स्टेज डेअरिंग आलेली आहे. त्याचबरोबर अभ्यासामध्ये त्यांची एकाग्रता वाढलेली आहे. उंचीमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे जे शारीरिक विकास आहे यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तर या ठिकाणी आपण फक्त वजनच कमी करत नाहीये, तर आपण संपूर्ण फॅमिलीला मेडिसिन मुक्त आणि आपण आनंदी जीवन कसं जगायचं किंवा त्याचबरोबर आपल्या मुलांमध्ये सर्वांगीण विकासासाठी सुद्धा या ठिकाणी 101% आपल्याला बदल दिसतो. त्यामुळे आपण जर स्वतः वर्कआउट करत असाल तर आपल्या घरातील लहान मुलं असतील, नातेवाईक असतील, बरेचसे व्यक्ती आहेत की ज्यांचं वजन वाढल्यामुळे रेग्युलर मेडिसिन खात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सारखे हॉस्पिटल व्हिजिट करावं लागतात. तर अशा व्यक्तींना आपण काय करायचंय की आपली ही ग्रेट कम्युनिटी आहे, ह्या कम्युनिटीमध्ये तुम्ही सकाळी जॉईनिंग व्हा, रिझल्ट ऐका, अनुभव घ्या, लाईफस्टाईल बदल करा आणि सर्वात महत्वाचं तुम्ही ज्या वेळेस वर्कआउटला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला हा सकस संतुलित आहार घ्यायचा आहे. हा आहार म्हणजे काय आहे की जे आपल्या रोजच्या जेवणामध्ये घटक कमी असतात त्यामुळे आपण काय करतो, ओव्हरवेट होतो आणि आपल्या शरीराची नीड कंप्लीट होत नाहीये. त्यामुळे आपण आजारी पडतो आणि मेडिसिन चालू होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्याला हेल्थ चॅलेंजेस होतात आणि आपलं वजन वाढतं. आणि वजन वाढल्यामुळेच 101% आपल्या घरामध्ये रेग्युलर मेडिसिन चालू होतं, हॉस्पिटल व्हिजिट चालू होतात. आणि आपल्याला मेडिसिन पासून मुक्त राहायचं असेल तर आपल्याला वजन मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी शरीराची नीड कंप्लीट करणारा हा सकस संतुलित आहार आहे. हा आहार तुम्ही
जेवणाच्या बदल्यामध्ये घ्यायचा आहे आणि वर्कआउटच्या दरम्यान एनर्जी ड्रिंक म्हणजेच जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून आपल्याला एनर्जी देतं आणि एनर्जी दिल्यामुळे आपली चरबी यूज होण्यासाठी मदत होते, पण त्याचबरोबर चरबी यूज होताना आपल्या शरीरातील चांगले घटक सुद्धा कमी होतात आणि चांगले घटक कमी झाल्यानंतर ते घटकाची कमतरता भासू नये यासाठी आपल्याला हा आहार आहे. त्याच्यातील फक्त फॅट हे घटक बाजूला काढून बाकीचे जे चांगले घटक आहेत ते या आहारामध्ये असतात, ते आपल्या शरीरामध्ये इनटेक होतात. म्हणजे खराब घटकची आउटलेट होतात आणि चांगले घटक शरीरात इनटेक होतात. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं अशक्तपणा, थकवा, कंटाळा येत नाही. आपण नॅचरल पद्धतीने आणि एकदम आयुर्वेदिक आनंदी राहून आपण चांगल्या पद्धतीने घरातूनच वेट लॉस करू शकतो आणि त्याचबरोबर मेडिसिन मुक्त राहण्यासाठी आपल्याला मदत होते. आपण कुठलेही मेडिसिन टॅबलेट देत नाहीये. आपण तुमची लाईफस्टाईल बदल करतो आणि तुमच्या आहारामध्ये बदल करतो आणि तुम्हाला शारीरिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सकाळी कार्डिओ वर्कआउट घेतो, बरोबर. तर मग बऱ्याच व्यक्तींना या ठिकाणी असे रिझल्ट आलेले असतात, तर तुम्हालाही रिझल्ट येऊ शकतात. त्यामुळे आपल्या फॅमिलीला, नातेवाईकांना या आहाराची आणि कम्युनिटीची माहिती देत चला. येस मॅडम, तुझा खूप छान असा रिझल्ट होता आणि असंच तुमच्यामध्ये फिटनेस कंटिन्यू राहू. तर मला या ठिकाणी विचारायचं मॅडम की तुम्ही आपले बरेचसे आता कोच आहेत बघा, इथं सातपुते मॅडम आहेत, तायडे मॅडम आहेत, गवारे मॅडम आहेत, त्याचबरोबर सुनीता मॅडम आहेत, त्याचबरोबर अर्चना मॅडम आहेत, असे वेगवेगळे आहेत. तर यांना सुद्धा तुमच्या याच्यातून अनुभव भेटलेला आहे. तर तुम्ही यांच्यासाठी असं काय एखादा सल्ला द्याल की त्यामुळे त्यांना खूप छान असा त्यांच्या आरोग्यामध्ये बदल करण्यासाठी मदत होईल? सर, मी सर्वांना सांगू इच्छिते, त्यांना माझ्या वर्कआउट मधून किंवा माझा जो बिफोर आफ्टर पाहिलाय त्याच्यातून त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल. तर मी सर्वांना सांगते की आपण आपल्या कोचवर विश्वास ठेवायचा आहे. जर मी माझ्या कोचवर विश्वास नसता ठेवला तर मी आज पण ते मेडिसिन युक्त लाईफ जगत असते आणि मेडिसिन घेऊन तेवढ्या पुरतं माझ्यामध्ये बरं वाटायचं, परत मेडिसिन खावा लागायच्या. आम्हाला एमएच फ्री होतं, माझी वारंवार व्हिजिट व्हायची. जर मी माझ्या कोचवर, ग्रेट कोचवर आणि ह्या कम्युनिटीवर विश्वास नसता ठेवला, आपण काय करतो, आपण सगळं पाहतो पण त्यांच्या कोचने आपल्याला सांगितलं सकस संतुलित आहार घ्या, एनर्जी ड्रिंक घ्या, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मी पण असंच केलं असतं तर सर मी पहिले जसे होते तशीच आज असते. माझ्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कमी असता तेव्हा होता मला. म्हणजे आता सर मी स्वतः बाकीच्यांना रिझल्ट शेअर करते, वर्कआउट घेते, प्राईम टाइम घेते. हे सर्व कसं शक्य झालं, मी माझ्या ग्रेट कोचने जसं जसं सांगितलं आणि मी जर सकस संतुलित आहारच नसता घेतला, SMS प्लॅन नसता फॉलो केला, व्हिडिओ ऑन करून, कोच म्हणतात व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करून वर्कआउट नसता केला तर व्हिडिओ बंद करून झोपले असते, म्हटले असते, मला जमतच नाही. इथं फक्त विश्वास आणि विश्वासावर चालतं सर. आपल्या ग्रेट कोचवर आणि ह्या कम्युनिटीवर विश्वास ठेवायचा आहे. एका दिवसात नाही होणार पण एक दिवस नक्कीच होणार आहे. यहाँ पे इस कम्युनिटी के ऊपर और जिन्होंने हमें इस ग्रेट कम्युनिटी की पहचान कराई, वह जैसे कि सभी के कोच ग्रेट होते हैं, हमारे ग्रेट कोच के ऊपर ट्रस्ट करना चाहिए, भरोसा रखना चाहिए, तो सभी में ऐसा अमेजिंग ऐसा चेंज आएगा, मेरे से बहुत बढ़िया रिजल्ट आएगा. यस, थँक यू सर, थँक यू सो मच. यस, खूप छान आणि जबरदस्त असं मॅडमने मार्गदर्शन म्हणजे त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. तर मॅडमनी सांगितलं आपल्या ग्रेट कोच वरती तुम्ही काय करा, विश्वास ठेवा. आपले ग्रेट कोच जसं सांगतील तसं तुम्हाला ऐकायचं आहे आणि तुमच्या आहारामध्ये बदल करायचा आहे आणि SMS प्लॅन करायचा आहे. म्हणजे तुम्ही जो आहार जास्त दिवस खायचा आहे तो कमी दिवस खायचा, पण SMS प्लॅन करायचा. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथून मुंबईपर्यंत चालत जायचंय का सायकलवर जायचंय का 4 व्हीलर मध्ये जायचंय, आपल्याला जायचं एकाच ठिकाणी. फक्त तुम्हाला हळूहळू जायचंय तर तुमचा वेळ खर्च होणार आहे. त्याचबरोबर वेळ खर्च झाला, तुमचे दिवस खर्च होणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाताना काही अडचणी येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला फास्ट जायचं असेल तर तुम्हाला SMS प्लॅन करायचा आहे. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर बी जाणार आणि तुमचं टार्गेट पण अचीव करणार. म्हणजेच तुम्हाला SMS प्लॅन करायचा आहे. जर तुम्ही एक टाइम आहार खाता असाल तर तुम्हाला संध्याकाळी पण आहार घ्यायचा आहे. आणि हा आहार घेतल्यानंतर काय होतं, आपल्या शरीरात कॅलरीची कमतरता म्हणजे कॅलरी कमी जातात आणि त्याचबरोबर कॅलरी कमी जातात
आणि कॅलरी कमी गेल्यानंतर काय होतं, आपण रोज वर्कआउट करत असतो. वर्कआउट केल्यामुळं आपल्या शरीरातली चरबी लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते. म्हणजे आपण चरबी जास्त प्रमाणात यूज करतो म्हणजेच आपण वर्कआउट करतो, सर्वांगीण वर्कआउट करतो. जसं की आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व बाजूचा आपल्याकडे काय असतो, वर्कआउट असतो. बरोबर. म्हणजे हा वर्कआउट केल्यानंतर आपल्या सर्व शरीराची हालचाल होती आणि हालचाल चालू झाल्यानंतर आपल्यामध्ये सकाळी आपण जेवण केलेलं नसतं, आपण उपाशी पोटी असतो. म्हणून काय होतं, आपल्या शरीरातील चरबी मध्ये जे एनर्जी असते म्हणजे जे कॅलरी असतात, उष्णता असते. जसे काही दगडी कोळसा आहे, दगडी कोळशामध्ये कसं पेटल्यानंतर आग असते. बरोबर. तो बऱ्याच वेळाने काय होतो, पिटून पिटून काय होतो, त्याच्यामधली उष्णता बाहेर पडते आणि फक्त राख उरते. बरोबर. तसं आपल्या शरीरामध्ये एक चरबी आहे, म्हणजे ती एक एनर्जी साचून साचून राहिलेली. कशी की आज आपल्याला बरोबर आपल्याला फक्त 200 कॅलरी खायच्यात, आपण रोज 400 खातो, 300 खातो. म्हणजे आपण काय करतो, स्टोअर करून ठेवलेली असते. आपलं शरीर काय करतं, पाहिजे तेवढी यूज करतं. जेवढं काम कराल, जेवढे आपल्या शरीराला पाहिजे तेवढी यूज करतं, उरलेली स्टोअर करतं. ऑटोमॅटिक तर कमी करू शकत नाही. म्हणजेच आपल्या शरीरात स्टोअर करून 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 शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी चरबी प्रमाण वाढलेलं जातं आणि तेच चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाशी पोटी आपल्याला कार्डिओ वर्कआउट करावा लागतो. त्यामुळं चरबी वाढल्यामुळं काय होतं पहा, आपल्याला अशक्तपणा येत असतो, आपल्याला हातपायांना मुंग्या येतात, डोळ्याखाली काळे सर्कल येतात, केस पिकतात, केस गळतात, मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो, पीसीओडीचा प्रॉब्लेम होतो, आपल्याला दम लागतो, आपलं हृदय हे कमकुवत होतं. जिथं त्याला 100 वर्ष जगायचं ते 60 वर्षावर येतं, 50 वर्षावर येतं, काहींना 30 वर्षातच हार्ट अटॅक येतात. बरोबर. म्हणजे आपलं आयुष्यमान कमी होतं. कशामुळं, आपल्या शरीरात एक्स्ट्रा चरबी साचल्यामुळं आपल्या शरीराचा सर्वांगीण विकास होत नाही. आपल्या हृदयासाठी लागणारे, आरोग्यासाठी लागणारे वेगवेगळ्या घटकांची कमतरता होते. म्हणूनच काय करायचं, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण आहारामध्ये बदल करायचा आहे आणि आपलं वजन कमी करायचंय आणि आपण हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हॉस्पिटलला गेल्यानंतर आपल्या घरातूनच आपल्याला कुणीही मदत करत नाही. जो जो काय त्रास होणार आहे तो आपल्याला स्वतःलाच स्वतःलाच सहन करावा लागतो आणि खर्चही आपल्यालाच करावा लागतो. यासाठी या ठिकाणाहून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला आपली कम्युनिटी रोज वर्कआउट आणि आहार आणि आदर्श वजनावर येण्यासाठी काय काय मार्गदर्शन लागतं हे कोच कडून घ्यावं लागेल. येस. तर आज माझ्याकडून तुम्हाला जी काय माहिती तुम्हाला मिळाली असेल ती तुमच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही त्याचा वापर करायचा आहे. येस. आणि आज आपला या ठिकाणी वेळही झालेला आहे. जर कोणाचा या ठिकाणी वाढदिवस असेल किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरी असेल तर तुम्ही हँड रेस करू शकता किंवा असा हात दाखवू शकता. नसेल तर आपण कॉल वाइंड अप करणार आहोत. येस. अल्लाडी सर काय ऍड करायचंय? नाही सर. येस. चला तर आपण थँक्यू माय कोच, थँक्यू माय कम्युनिटी म्हणून आपण काय करणार आहोत, कॉल वाइंड अप करणार आहोत. थँक्यू माय कोच, थँक्यू माय कमिटी, Thank you, my coach. Thank you, my थँक्यू माय community. कोच, थँक्यू माय कम्युनिटी. Thank you, my community. Thank you, my coach. Thank you, my coach. Thank you, my community. 3 time है. सर्वांनी बंद करायचे, आपापला डिव्हाइस बंद करायचा आहे. होस्ट असतील तर मीटिंग एंड करायची आहे. सर तुम्ही कष्ट झालेले तर तुम्हीच तर तुम्ही येस येस येस.